नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर काय होतं, उपवास म्हटलं की आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. काय म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी, तसं काहीसं होतं. तर आपण हे साधी साधी मिनी थाळी बनवलेली आहे. तर आपण बनवलेली आहे ही शिवरात्रीला खाणं महत्त्वाचं असतं. ही कवटाची चटणी, हे रताळ्याचे गोड काप आहेत आणि आपले हे साबुदाण्याचं थालीपीठ आणि ही उपवासाची शेंगदाणा चटणी पोस्ट केलेली आहे. ही आपली छोटीशी मिनी थाळी बनवलेली आहे. तर तुम्हालाही नक्की आवडेल. साधे साधे रेसिपी आहेत आपली आणि पूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय मिनी थाळी शिवरात्रीनिमित्त. तर शिवरात्रीला असं म्हणतात आणि कवट खायला हवं आहे, तर आपण कवटाची गोड चटणी बनवतो. तर हे कवट घेतलं आहे. तर छान निघलेलं आहे. आता आपल्याला याचं गोड चटणी बनवून घ्यायची. तुम्ही तिखटसुद्धा बनवू शकता, पण गूळ आणि कवट मिक्स करून खूप छान लागतं ते. तर ह्यातील गर काढून घ्यायचं आहे वाटीत. असं आंबट असतं, तर मग त्यामध्ये गूळ घातला ना खूप छान होतं. तर असंच सर्व गर काढून घ्यायचे. ह्याची आपली लसणाची चटणी पण खूप छान लागते. तर ह्याला हाताने असं अगोदर व्यवस्थित, त्याच्या गाठी गाठी असतात, ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. उद्या महादेवाला अख्खं कवट जे असतं ते पण वाहतात. त्यामध्ये आता बारीक कापलेलं गूळ टाकायचं आपल्याला. तीन चमचे गूळ घातले. हे असं हाताने छान मिक्स करायचं. तुम्हाला जर गोड बनवायचं नसेल तर आपली शेंगदाण्याची जी चटणी असते ती यामध्ये मिक्स करायची, तरीसुद्धा चालते. तर आता ही आपली कवटाची चटणी तयार झालेली. तर आता आपल्याला रताळ्याचे काप बनवायचे आहेत. गोड साल काढून घ्यायचे. सध्या मोठे रताळे बघून घ्यायचे जरा. खूप छान लागतात हे रताळ्याचे काप. ते साल काढून घ्यायचे. काढून झालेले आपल्याला पातळ स्लाइस कापून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही, नाही तर लगेच ते शिजून विरून जातात. आणि हे लगेच पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर काळे पडतात.
अशाच पद्धतीने सर्व कापून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व काप झालेले आहेत. तर आता कढई छान तापलेली आहे. आपल्याला काप टाकून घ्यायचे. हलवून घ्यायचं. मस्त खालची साईड बघू शकता, लगेच कलर चेंज झाला. एकदम झटपट बनतात हे. आता तूप घालायचे आपल्याला थोडं. तेल वापरलं तरी चालेल. आणि लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. तर 3-4 मिनिट झालेत, बघूया. थोडेसे राहिलेत. पण त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदर. मिठामुळे छान टेस्ट लागते. जर तुम्ही या उपवासाला मीठ खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल. बरेच असं असतं की डबल तिखट मीठ खात नसतात. परत आपण 2 मिनिटासाठी घालू. तर आता 2 मिनिट झाले. रताळ्याचे वेफर्स पण खूप छान होतात. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे. असंच होऊ द्यायचं आपल्याला लो फ्लेमवरती 5 मिनिटं. तर आता हे छान शिजलेले आहे. त्यामध्ये आपल्याला आता तीन चमचे गूळ घालायचं. त्याऐवजी साखर वापरली तरी चालेल. तर आता तयार झालेत आपले हे रताळ्याचे काप. काढून घ्यायचे. मस्त झालेले आणि गुळामुळे खूप छान टेस्ट लागते इथे. तर मस्त असे रताळ्याचे काप रेडी झालेले. आता आपल्याला बनायचं उपवासाचं थालीपीठ. आपण एकदम 2-3च प्रकार बनवणार आहोत. मिनी थाळी बनवतो. बनवण्यासाठी हे घेतलेले आहेत 5 हिरवी मिरची आणि पाव चमच्याला पण कमी मीठ घेतले. मीठ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर टाकायची मिरची, मीठ आणि ह्याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचे. ठेचा तयार आहे. उकडलेला एक बटाटा घेतला आहे, त्याला खिसून घ्यायचे. आपण कच्च्या बटाट्याचं कसं बनवायचं थालीपीठ हे अगोदरच मला वाटतं वर्ष झालं असेल पोस्ट केलेले. प्रत्येक उपवासाला नवरात्र, आषाढी, शिवरात्री हा 3 तासापूर्वी साबुदाणा भिजत घातला होता. 1 वाटी तो घालायचा.
आणि हे 2 चमचे शेंगदाणा कूट आणि आपण बनवून घेतलेला ठेचा घालायचा आहे. खूप छान होतं उपवासाचं हे थालीपीठ. ह्याला मिक्स करून घ्यायचे. ह्याऐवजी साबुदाण्याचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. तर हे छान मिक्स करून घ्यायचे. तर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा गोळा काढून घ्यायचा आहे. त्याला असं हातावर थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. पण असे छोटे छोटेच बनवायचे. थोडासा तेलाचा हात घेतला. तर तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी. तेल घालायचे आपल्याला 2 चमचे. तूप वापरलं तरी चालेल. शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरायचं उपवासाला. तर त्यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकायचं. आणि ह्याला मिडियम फ्लेमवरती 6-7 मिनटासाठी झाकून ठेवायचे. म्हणजे छान जाड आहे ना, तर थोडासा वेळ लागतो त्याला. आतपर्यंत वाफवलं गेलं पाहिजे छान. तर 6-7 मिनिट झालेत. झाकण काढायचे. पलटून घेऊ. मस्त झालं. परत झाकण ठेवायचं. मस्त झालेले बघू शकता. जास्त तेलाची गरज नाही. आता असं झाकण न ठेवता परत 5 मिनिट त्याला छान खमंग भाजून घ्यायचे. तर अशा प्रकारे मस्त असं थालीपीठ तयार आहे. तर असं बनवून घ्यायचे राहिलेले पण. तर अशा प्रकारे हे पण थालीपीठ तयार झालेलं आहे. मस्त झालेले. तर आपण आज बनवलेली आहे उपवासासाठीची मिनी थाळी. तर ही कवटाची चटणी, हे गोड रताळ्याचे काप, दही, काकडी आणि हे आपले थालीपीठ मस्त असे. आणि हे उपवासाची शेंगदाणा चटणी आपल्या लाल मिरचीची बनवलेली. तर अशा पद्धतीने हे थालीपीठ, आपली शेंगदाणा चटणी, रताळ्याचे काप आणि कवटाची चटणी आणि दही, आपली ही साधी साधी मिनी थाळी बनवलेली आहे. झटपट बनते 20 मिनिटांमध्ये. तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एकादशी आणि दुप्पट खाशी असं होतं. उपवासा दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर आपण ही साधी साधी मिनी थाळी बनवलेली आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल. तर कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.
महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.